आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। कांद्याचा धंदा वांद्याचा। कांदा विकूनही हाती लागेना कवडी, बाजार समितीकडे तक्रारी। कांदा निर्यात बंदी आणि विकलेल्या कांद्याचे वेळेत पैसे नाहीत, अशी स्थिती सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आहे। कांदा विकल्यानंतर व्यापाऱ्याकडून 5-10 हजार रुपयांची उचल देऊन उर्वरित पैशासाठी 15 ते 20 दिवसाच्या मुदतीने धनादेश दिला जातो। मात्र शेतकऱ्यांनी जमा केलेला तो धनादेश व्यापाऱ्यांच्या बँक खात्यात पैसे नसल्याने परत येतो, असे अनुभव अनेक शेतकऱ्यांना येत आहेत। कारखान्याला ऊस गेल्यानंतर 15 दिवसात एक रकमी FRP मिळावी हा निकष शक्यतो पाळला जात नाही। दुसरीकडे आता हीच पद्धत सोलापूर बाजार समितीत कांद्याच्या बाबतीत लागू होत असल्याचे चित्र आहे। डिसेंबर 2023च्या सुरुवातीला कांद्याला प्रति क्विंटल 4 ते 4.5 हजारापर्यंत भाव होता, पण निर्यात बंदीनंतर दर निम्म्याने कमी झाले। तरी सुद्धा बाजार समितीत विकलेल्या कांद्याचे पैसे रोखीने मिळाले नाहीत। 15-20 दिवसाच्या तारखा टाकून व्यापाऱ्यांनी धनादेश दिले, पण अनेकांचे धनादेश वटलेच नाहीत। या पार्श्वभूमीवर पदरमोड करून शेतकऱ्याने बाजार समितीचे कार्यालय गाठले, पण त्या ठिकाणी देखील त्यांना थोडे दिवस थांबा, पैसे काढून देतो, अशीच उत्तरे सोलापूर बाजार समितीतून मिळाली। दरम्यान शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून बाजार समितीतील जवळपास 15 जणांचे गाळे सील केले। संबंधित अडत्यांना बोलावून पैसे द्यायला लावले। काहीवर कारवाई देखील केल्याचे बाजार समितीच्या सचिवांनी सांगितले। पण शेतमालाच्या पैशासाठी धनादेश देण्याचा प्रकार कधी बंद होणार, असा प्रश्न शेतकरी विचारत आहे।